नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुमच्या सगळ्यांना तर माहितीच आहे की आपण आपल्या किचन मध्ये सध्या भजी महोत्सव करतो आहोत आणि आतापर्यंत आपण चंपुऱ्याची भजी, त्यानंतर तांदूळाची भजी दाखवलेलीच आहे. मनीषा, भजी हा असा म्हणजे काय म्हणतो आपण पदार्थ आहे ज्याच्यामध्ये तू व्हेरिएशन खूप आणू शकतेस. आणि असाच एक वेगळा भजीचा प्रकार आज मनीषा आपल्यासाठी घेऊन आली. आपण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. आतापर्यंत तुम्ही खाल्ली नसतील इतकी चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग, नाविन्यपूर्ण असे कच्च्या केळाची भजी होती एकदम भारी. वाट कसली बघताय मग? चला करूयात ती घरच्या घरी. अमृता, बाहेर असा मस्त रिमझिम पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणात ना वेगळ्या वेगळ्या प्रकारची भजी खायला सगळ्यांनाच आवडतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला भजी महोत्सव चालूच आहे. त्यात अजून एक ऍडिशन तो म्हणजे कच्च्या केळाची भजी आज आपण इथे करणार आहोत. भजी करण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि 2 कच्ची केळी इथे घेतलेली आहेत. तुम्ही एक तर केळी ही बॉईल करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर साधारणतः 10 मिनिटं तुम्ही स्टीम करून पण घेऊ शकता. आता मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. आता ही केळी ना मी या पाण्यात सोडणार आहे. तुम्ही हे कच्चं केळ ना अमृता जर का ऍज इट इज वापरलं ना तर काय होतं, आतला जो कच्चेपणा आहे तो तसाच राहतो आणि साल निघायला पण थोडंसं कठीण जातं. बरोबर. जेव्हा आपण केळ बॉईल करून घेतो किंवा स्टीम करून घेतो ना, साल हे अलगद निघतं आणि जेव्हा आपण भजी करतो ना आतून असा छान मऊसरपणा येतो आणि वरचा जो लेअर आहे तो कुरकुरीत होतो. आता एक साधारणतः 15 मिनिटं मध्यम आचेवरती आपण याला बॉईल करून घेणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपले केळही बॉईल झालेले आहेत. बघ अमृता, हो, कलर बदललाय. हो, कलर बदललाय. आपण ती काढून घेऊया. हो, आणि ह्याला ना थोडस गार होऊ देऊया. आपली जी केळी आहेत ती गार झालेली आहेत. आपण काय करूया, ती सोलून घेऊयात. अगदी इझिली कापलं जाते ते. हे बघ, असं जर का कच्चं केळची साल काढायची म्हटलं ना अमृता, थोडं अवघड जातं. खूप अवघड आहे. हे अलगद निघतं. तुम्ही बघाल तर केळ जे आहे ते आपण जास्त बॉईल नाही केलेलं आहे, साधारणतः 80% आपण बॉईल केलेलं आहे. ते व्यवस्थित सोलून घेऊयात. मनीषा, तू बघशील तर खूप ठिकाणी ना ही तू केळं आता बॉईल करून घेतली आहे, पण खूप ठिकाणी ही केळं ऍज इट इज कच्ची वापरली जातात. हो, पण त्याचा ड्रॉबॅक काय आहे की ते सोलायला थोडंसं अवघड जातं. पुन्हा ते केळं जे आहे ते प्रॉपरली तळलं जात नाही. ते थोडं कच्चं राहतं आणि भजी जी आहे ती लवकर नरम पडतात. त्यामुळे हा एक बेस्ट ऑप्शन आहे की केळं तुम्ही थोडंसं बॉईल करून घ्या. हो, आता केळं जी आहेत ती आपली सोलून झालेली आहेत. आता काय करूया, आपण ह्याचे ना असे छान असे काप करून घेऊयात. अच्छा, कसे गोल करायचे? कसेही ते आता तुम्ही आवडीनुसार करू शकता. मी इथे असे लंबे स्लाइस करून घेणार आहे. जेवढे पातळ तुम्हाला करता येतील ना तेवढे पातळ स्लाइस तुम्ही करून घ्या. सगळे जे काप आहेत ते आपण करून घेतलेले आहेत. या भज्यांचा चटपटीतपणा अजून वाढवण्यासाठी या कापांना आपण एक मसाला लावून घेणार आहोत. त्यामध्ये मी काय केलेलं आहे, हा थोडासा चाट मसाला काय करायचा, कापावरती असा भुरभुरायचा. थोडीशी लाल मिरची पावडर. ही आयडिया छान आहे मनीषा. हो, म्हणजे कच्चा केळं थोडंसं टेस्टला पानसट लागतं. आणि चवीपुरतं मीठ. आता काय करूया, हा जो आपण मसाला लावलेला आहे तो काय करायचा, व्यवस्थित सगळ्या केळांना ना असं लावून घ्यायचं. म्हणजे भजी खाल्ल्याच्या नंतर ना वरचं जसं छान खमंग लागतं ना तसलं आतलं केळ पण ना तुम्हाला छान असं चटपटीत लागेल. बरोबर. चाट मसाला आहे. हो, कच्च्या केळ्याला तशी काही टेस्ट नसते नाही. त्यामुळे तुम्हाला त्याला टेस्ट ऍड करायला गरजच आहे. छान सगळीकडे आपण हे लावून घेणार आहोत. थोडंसं अजून घालते. म्हणजे हे तुमच्या अंदाजाने तुम्हाला कितपत तिखट कितपत चटपटीत हवंय त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. हा जो मसाला लावून आपण ना याला 10 मिनिटं असंच राहू देणार आहोत आणि तोपर्यंत आपण आपला बेसनाचा जो घोळ आहे तो करून घेणार आहोत. बेसनाचा घोळ आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे साधारण 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन ना शक्यतो हिरा बेसन वापरा, त्याने ना कुरकुरीतपणा छान येतो. हो. त्यानंतर अर्धा चमचा ओवा आहे, थोडासा ओवा चोळून घालते. अजून एक गोष्ट याच्यात ऍड करायची राहिली आहे, ते म्हणजे तांदूळाचं पीठ. कुरकुरीतपणा थोडासा छान येतो म्हणून आपण 2 चमचे मी तांदूळाचं पीठ घालत आहे. कोणत्याही भज्याचा प्रकार असू देत त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही ऍड केलं ना तर भजी अगदी कुरकुरीत होतात आणि ती जास्त वेळ कुरकुरीत राहतात. हो, आता मी इथे साधारणतः 4 हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं
अशी याची भरड करून घेतलेली आहे, ती आपण घालूयात. मनीषा, तुझी रेसिपी आता करतेस ते बघताना मला एक अंदाज येतोय की ही पूर्णतः जैन रेसिपी आहे. हो हो, आणि जर तुम्हाला जैन म्हणजे नाही रेसिपी करायची आहे, तर तुम्ही ह्याच्यात लसूण घालू शकता. आरामात घालू शकता. अच्छा, अमृता, हे मिक्स करून घेते. हो. आता थोडंसं लागेल तसं पाणी पाणी घाल. घाल. या भज्यांमध्ये पाणी आपण जो घोळ करतोय अच्छा, त्यात एवढं पाणी घालायचं की जेणेकरून त्याचा जो लेअर आहे तो छान असा आपल्या केळ्याच्या कापावरती बसला पाहिजे. बरोबर आहे. फार पातळही नको आणि फार घट्टही नको. अमृता, थोडंसं लागेल. हो, मी तुला तेच विचारतो की थोडं पाणी लागेल. थोडंसं चमचाभर पाणी लागेल आणि थोडं मीठ घाल. हो, त्याला छान असं फेटून घ्यायचं. एकसारखं होईल म्हणजे हो, एकसारखं होईल. नॉर्मल आपण कांदा भजी करतानाही बेसन जे आहे ते छान फेटून घेतलं ना की भजी अशी छान फुगतात. हो, आणि हलकी फुलकी होतात. हो. अमृता, आपलं जे बॅटर आहे ते रेडी आहे. आता काय कर, फक्त कडकडीत तेलाचं मोहन घाल. हो, किती घालायचं म्हणजे? एक चमचाभर. हो, बस. एक चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं. बॅटर जे आहे ते रेडी आहेत. आता आपण भजी करायला घेऊयात. इथे मी हे जे काप आहे ते असे थोडे घालून घेते, म्हणजे पटापट भजी काढायला जरा सोपं जातं. तर काय करायचं, ते बघा असं छान ना ह्याच्यावर कोट होतोय बेसन. हा घोळ परफेक्ट होणं गरजेचं आहे. छान बेसनात घोळून असं व्यवस्थित तेलात सोडायचं. आणि फुल गॅसवर करायचं म्हणजे हे नाही, नॉर्मली आपण जसं भजी मीडियम तळतो हा तसंच तळायचं. छान फुलून येतात बघ. हो, आणि असं कोटिंग छान आलंय अमृता. हो मनीषा, मला वाटतं ही झाली आहे हो, भजी. हो, आपण आता काढून घेऊया. काढू. छान गोल्डन ब्राऊन कलर हो. आलाय. म्हणजे हे मी काढतानाच मला जाणवतं की अगदी हलकी फुलकी झालेली आहे ती. आता काय करूया, बाकीची जी आपली भजी आहेत ना अशाच प्रकारे काढून करून घेऊया. घेऊया. आपली जे भजी आहेत ती तयार झालेली आहे. मनीषा, ही छान ब्राऊन झाली हो. आहे. काढून घेऊया. अमृता, फक्त जरा 2 मिरच्या तळतेस का? भज्याबरोबर जर मिरची नसेल ना हिरवी हो. तळलेली मनीषा, तर तो एक गुन्हा आहे बरं का. अशीच हो. भजी खाणं. गरमागरम आणि कुरकुरीत अशी कच्च्या केळ्याची भजी रेडी आहे. आपण ती सर्व करूयात. आपल्या चॅनलवरती खूप डिमांड होती की तुम्ही जैन हो. रेसिपीज दाखवा. हो, तर त्याची सुरुवात आज मनीषाने केलेली आहे. हो. छान पावसाळ्यात एक जैन भज्याचा प्रकार हो. मनीषाने आज आपल्याला दाखवलाय. थोडस लाल मिरची पावडर. आपण दरवर्षी पावसाळ्यात कांद्याची भजी, बटाट्याची भजी तर करतोच, पण आम्ही सांगतो म्हणून ह्या वर्षी अशी ही कच्च्या केळाची भजी एकदा करून बघाच. आणि मी तुम्हाला सांगते, मी आत्ताच एक भजा खाऊन बघितलाय. कुठेही तुम्हाला जाणवणार नाही की हा कच्च्या केळ्याचा भजा आहे. अगदी छान टेस्ट आलेली आहे त्याला. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.